हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल ब
भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवी वर तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण पुरते काम पोटा पुरते काम पुटा पुरते काम परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम अगत्य तो राम मध्ये आगम्य तो राम मध्ये आगम्य तो राम मध्ये आगम्य तो राम पोटा पुरते काम पुरते पोटा पुरते काम पोटा पुरते काम परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम परे आगत्य तो राम परे आगत्य तो राम परे आगत्य तो राम परे आगत्य तो राम कारण ते हेची करी कारण तेची परी कारण ते हेची करी कारण तेचे करे चित्ते पांडुरंग धरी चित्ते पांडुरंग चित्ते पांडुरंग धरे चित्ते पांडुरंग धरे चित्ते पांडुरंग धरे चित्ते पांडुरंग धरे प्रारब्धी तो हेवा प्रारब्धी प्रारब्धी तो हेवा जोडी देवाची सेवा जोडी देवाची सेवा जोडी अनेकाची सेवा जोडी देवाची सेवा जोडी देवाची कारण तेची करी कारण तेची करी कारण तेची करी कारण तेची करी चित्ते पांडुरंग धरी चित्ते पांडुरंग चित्ते पांडुरंग धरे चित्ते पांडुरंग धरे चित्ते पांडुरंग धरे चित्ते पांडुरंग धरे तुका मने बळा तुका मने बळ तुका मने बळा तुका मने बळ
विठोबा रखुमाई रे विठोबा रखुमाई जय जेठोबा 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 हो ठोबा 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 हा ठोबा 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 आलू पोटापुरते काम पोटापुरते काम पोटापुरते काम पोटापुरते काम काम पोटापुरते काम पोटापुरते काम पोटापुरते काम पोटापुरते काम
पोटा पुरते काम पोटा पुरते काम पोटा पुरते काम पुरते काम पोटा पुरते काम पोटा पुरते काम पोटा पुरते काम पोटारी आगत्य तु राम परि आगत्य तु राम कारण तेच करी कारण तेच करे कारण तेच करे कारण तेच करे परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम कारण जी करी कारण ते हे जी करी कारण ते हे जी करी चित्ती पांडुरंग धरी चेते पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी
गंगाधरे कारण तेच करे कारण तेच करे कारण तेच करे कारण तेच करे विठ्ठला 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 हल हल विठ्ठला 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 सर्वांनी म्हणा टाळीला विठ्ठला पोटापुरते काम परे अगत्य तोराम कारण ते हे करी चित्ती पांडुरंग धरी प्रस्तुत. हॅलो. श्रीमंत श्री भाऊसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 20व्या पुण्यस्मरणानिमित्त अजिंक्य सहकारी साखर कारखाना शेंद्रे नगर शेंद्रे या ठिकाणी संपन्न होत असताना अखंड कीर्तन महोत्सव अधिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्यामध्ये 2ऱ्या वर्षाचं 4थं पुष्प विणण्याचं काम माझ्या वाट्याला आलं. हे 4थं पुष्प ठेवण्याचं कारण सगळी बाहेरच्या आल्यावर टाळकऱ्यांना गोदमारल्यागत होतं. म्हणू का नको, करू का नको, वाजवू का नको, म्हणून मी मध्ये एक ठेवलं. का तुम्हाला म्हणायचे ते म्हणा, नाचायचे ते नाचा. आणि म्हणून 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली असून त्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा मृत्यू लोकामध्ये मानवाचा जन्म झाल्यावर प्रत्येक जीव जे काही करतो, मग तो नोकरी करत असेल, चोरी करत असेल, काही करत असेल, त्याचं एकच कारण आहे, हे संतांनी निवडलं आणि अनेक कारणात एक सुरेख कारण वेचलं. का बट व्हाय ज्याला म्हणलं जातं, पण का अमकं केलं, पण का का त्याचं कारण संतांनी शोधलं आणि त्या शोधलेल्या कारणावर एकच तास पण सुरेख बोलण्याचा विचार आहे. भक्तीनं वंदलेल्या माता भगिनी भक्त बांधवांना विनंती आहे, कीर्तन हे टाइमपास करण्याचं साधन नाही, तर कीर्तन हे चिंतन ऐकून आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्याचं साधन. कीर्तन भगवंताच्या कीर्तीचं वर्णन करत असताना ज्यांनी ज्यांनी भगवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी जे वर्णन केलं आणि त्यांनी जे दुःख भोगली, त्या दुःखाचं नाव न ठेवता पण दुःखाचा परिहार होण्यासाठी आणि जन्माला आल्यावर अनेक दुःखाला सामोरी जात असताना आपण कसं जावं याचं ज्ञान संतांनी अथक कष्ट करून तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे. जेवढे जेवढे शब्द मला संतांच्या विषयी तुम्हाला सांगता येतील तेवढे निश्चित शब्द सांगणार आहे.
फक्त प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे, कमीत कमी कीर्तनाला आल्यावर टाळी वाजून तोंडानं नामस्मरण बोला ना, नामस्मरण बोला, नामस्मरण करायचं म्हणा की सर्वांनी नामस्मरण, आवाजच आहे ना, नामस्मरण. मला वय सांगताय तुम्ही करायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम तुझे चरण संतांच्या चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विचार कथेचा विचार गुरुदास तुका पवित्राणाम पवित्र यो मंगळानाम मंगलांच्या माझा हृदय सद्गुरु जेने तारेलो हा संसार पूर्व म्हणून विशेषात त्यादर विवेकावरी मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या तीन शिरे तीन शिरे सात शिरे सात माझे दंडवत माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत शिरे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत शिरे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत शिरे सात तया माझे दंडवत शिरे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझ्या दंडवत तया माझे दंडवत अभंगवाणी अशी आहे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकावर आलेल्या प्रत्येक जीवाशी एक वेगळं नातं सांगतायत. माणूस जन्माला आल्यावर माणसाचं इथे कर्तव्यता काय, आम्हाला मिळालेल्या मानवाचा देह याचं कारण काय. इतकंच नाही अण्णा, गंमत एक सांगतो. आम्हाला सप्ताह म्हणजेच काय अजून कळालं नाही. आम्हाला सप्ताह म्हणजे काय अजून कळालं. मग 60 वर्ष होऊ दे, 50 होऊ दे, निदान आणि कर होऊ दे. सप्ताह म्हणजे काय, 7 दिवस करतो त्याला काय म्हणायचं, मोठ्यानं बोला माईकवर. हा, 7 दिवस करतो त्याला काय म्हणायचं, सप्ताह. आणि 5 दिवस करतो त्याला काय म्हणायचं, पंजाह. मग कोकणात 3 दिवस असतो त्याला काय, तियाह. मग नेमका सप्ताह म्हणजे काय. आम्हाला एकच गपय का सप्ताह करतेस एवढंच माहित आहे. आई पोराला म्हणते ना गपय का उगा सब. क्षमा करा मायबाप, अजून आम्हाला सप्ताह कळाला नाही. पत्रिका का छापल्या, त्या गावानं छापल्या म्हणा, आम्ही बी छापल्या, माहीत नाही. पत्रिका का, सप्ताह म्हणजे का हेच आम्हाला माहीत नाही. पत्रिका छापल्या त्याचं एकमेव कारण आहे की तुम्ही सगळ्या लोकांना कळवलं आमच्या इथं मुक्त होण्याचं स्टेशन सुरू झालेलं आहे. आप्त या आणि मुक्त होऊन जा. प्रत्येकानं मुक्त होण्यासाठी मानवाचा ध्येय आहे. आम्हाला मुक्ती हवी आहे. अजून तुम्ही तुकाराम महाराज जन्माला आलेलं नाही, अजून तुम्ही तुकाराम महाराज झाला नाही, त्या पदाकडे जाऊ नका.
भुक्ती मुक्ती फुकाची सारी कोण न तयाकडे मुक्ती कामाली अशी त्यांच्या आपल्या नाही. आपली मुक्ती नावाची पोरगी ऐकत नाही, बायको असेल तर नादच आमचा अजून कोणच ऐकत नाही. मग आम्हाला मुक्ती हवी आहे म्हणून साप्त. मग कोणतरी एक असा येतो म्हणतो की बाय अजून तुम्हाला मुक्ती नाही. मग आमचे आप्त कोण? क्षमा करा मायबाप, पार आता नदीकडे जायची वेळ आली तरी अजून आम्हाला आमचे आप्त कळाले नाहीत. आमचे आप्त कोणते? मुक्त करायचे, बाकीचं नाही. आमचे आप दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग नासे जीवपन. दिली इंद्रिय हात पाय कान नाक डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडसी. नारायणाचं काय घेणं आहे? नाकी डोळी छान म्हणल्यावर पैसेवाला सासरा, नारायणाचा आम्हाला काही संबंध आहे का? आम्हाला भगवंतानं सगळं दिल्यावर काय? आणि म्हणून मायबाप ह्या इंद्रियांना मुक्त करायचे. हस्तस्य दान, हातानं दान केलं ही कशी आहे तसे तेच क्षणिक आहेत. आणि हे जे रचलेले म्हणणारे आहेत ना, मला एकानं सांगितलं बाबा माझ्या कविता हल्ली फार फॉर्ममध्ये आहेत, तुम्ही जरा कधी कधी वापरत जा ना. म्हणलं किती केल्यात? मला 5,000 केल्यात. म्हणलं आण एकदा. आलं घेऊन ते. म्हणलं ह्या घ्या बाबा. म्हणलं थांब ना, तसं नाही मी हात लावायचो. काय ते हिरीत टाक. तू हिरीत टाक आणि वर आल्या तर अरे तुकाराम महाराजांचा एक शब्द आम्हाला कळाना झालाय. क्षमा करा मायबाप, माऊलींचा एक शब्द आम्हाला कळाला नाही. देवाचे द्वारे 10 दिवस बोललो, अजून एक शब्द आम्हाला कळाला नाही. संतांचं चिंतन खूप अवघड आहे. आणि म्हणून मायबाप पहिल्यांदा लक्षात ठेवा, आपली इंद्रिय काय, त्या इंद्रियाचं काम टाळे वाजवावी, पुढे उभा राहावी, टाळे वाजवावी, टाळी वाजवावी, पुढे उभा राहावी, पुढे उभा राहावी, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरी, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरीची. हरिओम हरिओम, उडी उभा राहावी, हरिओम हरिओम, टाळी वाजवावी, हरिओम हरिओम, उडी उभा राहावी, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरी, टाळी वाजवावी, हरिओम हरिओम, उडी उभा राहावी, हरिओम टाळी वाजवावी, हरिओम हरिओम, गुढी उभारावी, वाटती चलावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, ए वाटही चालावी पंढरीची. परवा ती सुप्रियासाठी म्हणली ना, तर आमचा सागर अगदी बारकं पोरगं होतं, त्याला चौरंग द्यायला लागायचं तेव्हा त्याला उभं राहायचं. आता एवढा झाला आहे की त्याला खड्डा खोदावा लागतो तेव्हा ते पकवाचा द्यायचा आज पुरत्यात. आता सगळे ठिकाणचे वेगळे वेगळे ग्रुप. क्षमा करा मायबा, हात आपलं नातलग आहेत, पाय आपले नातलग आहेत. संतांनी सगळं नाम घेता वाट चाली, यत्न पाऊला पाऊले. हे आमचे सगळे आप्त आहेत. आणि हे सगळे आप्त यासाठी दिलेलं आहे, याचं कारण यांनी यांचं कार्य करावं आणि भगवंताच्या जवळ जावं.
पण हे कार्य करण्यासाठी एक तुम्हाला साधन दिलंय. साधन यासाठी दिलंय तुमच्या जीवनाचं साध्य साधण्यासाठी, आणि त्या साधनाचं नाव आहे पोट. काय नाव आहे? पोट. पण मायबाप हे सगळं करत असताना हे साध्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आधीच्या अलीकडच्या काही गोष्टी आहेत. शॉर्टकटमध्ये धावत्या सांगतो. एकूण मानवाच्या जीवनामध्ये 6 गोष्टी आहेत. किती आहेत? 6. त्याची नावं आहे का लक्षात ठेवा बसलेल्याने. लाल दिवा, तापला तवा, पावना, कसोटी, प्रारब्ध आणि हरी इच्छा. किती आहेत? 6. ब्रह्मदेवागत आहेत हे. लाल दिवा, तापला तवा, पावना, कसोटी, प्रारब्ध आणि हरी इच्छा. मुक्ती मिळण्यासाठी जे साधन दिले ते पोट. ते पोट भरून साध्यापर्यंत पोचण्यासाठी 6 गोष्टीची गरज आहे. पहिला आहे तो लाल दिवा. इकडं तोंड करून बोलतो. लाल दिवा म्हणजे डेंजर सिग्नल. पूर्वीची माणसं पेट्रोल भरायला पंपावर गेली का नाही अण्णा, म्हणजे घरवालीला बाहेर ठेवायची. बरोबर आहे ना? पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेल्यावर मोटरसायकलवरनं घरवालेला बाहेर उतरवायची आणि मग गाडी न्यायची. मला एकाने विचारलं, बाबा असं का? अरे म्हणलं इथं सांगितलं आहे ना अग्नी वस्तू इथं आणू नका. ही जर आगली आली, पंपाला आग लागली तर लाल दिवा डेंजर सिग्नल. आणि क्षमा करा मायबाप. सगळ्यात एक सोपं सूत्र सांगतो. ज्याच्या जीवनामध्ये बायको ज्याच्या ताब्यात तो संसार सुखी. आता बायको का केली, बायको कशी करायची, बायको कराय कोणी सांगितलं, केल्यावर कसं वागायचं. एकनाथ महाराजांचा भागवत काढा. दशमस्कंदावर लिहिलेलं व्याख्यान बघा. लग्न कराय कोणी सांगितलं? वेदानं सांगितलं. का सांगितलं? पृथ्वीच्या पुनरावृत्तीसाठी. लग्न केल्यावर मंडळींशी कसं वागावं याचं वर्णन आहे, आणि काय करावं, एक मूल झाल्यावर काय वागावं, आणि असं वागला तर लग्न करून ब्रह्मचर्यत्व प्राप्त होतं असा विधी आहे. हे सगळं डीप सांगायला माझ्या पाठ आणि 1-1.5 तासात मी तुम्हाला काय सांगणार आहे. आणि म्हणून मायबाप तुम्ही, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जर काय करायचं असेल तर सगळ्यांनी पहिल्यांदा एक पथ्य पाळा. याचं कारण लाल दिवा, तापला तवा. लाल दिवा कळालं, तापला तवा. तापला तवा म्हणजे बघा, माणसं देवाला का जातात? मला दुःख येऊ नये, माझं नीट चालावं. प्रत्येकाचं हे एक गोष्ट आहे. आणि हे असल्यामुळं तापला तवा दुसरं सांगितलं. याचं कारण आहे बघा. माताओ तुमचा विषय तवा तापलाय आणि पाहुणे आले. पाहुणे आल्याबरोबर जर पाहुणे आले, माझ्याकडे बघा ना सगळ्यांनी, आणि विठ्ठल 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 विठ्ठल. पाहुणे आलेत जेवणा, आणि तवा तापलेला आहे. घरातल्याला भाकरी करायला चालू आहे. आपण काय म्हणतो, येऊ द्या किती माणसं, का तवा तापलाय, अजून 2 भाकरी उलट्या पालट्या करायला काय लागणार आहे. आणि म्हणून मायबापला लाल दिवा, तापला तवा. पाहुणा जरा समजून सांगतो तेवढा मात्र सगळ्यांनी चित्तात ठेवा. पाहुणा, लाल दिवा, तापला तवा, पाहुणा. एक दृष्टांत आहे त्याला, छोटासा एक 1/2 मिनिटाचा. लक्षात ठेवा पण बरं का सगळ्यांनी. तापला म्हणजे पाहुणा. नवरा बायको होती. किराणा मालाचं दुकान होतं. चांगलं फॉर्ममध्ये चाललेलं. हो म्हणून दुकान असं चाललेलं.
आणि ते फार असं दुकान चालल्यावर ती नवरा बायको आणि त्यांना एकच मुलगी होती आणि त्या दुकानदार शेठजीला एक बहीण होती. ह्यांचं सगळं सुखाचं व्यवस्थित चाललं होतं आणि सगळं चालल्यावर ह्यांचं सगळं चाललं. आता हे व्यवस्थित चालल्यानंतर बहिणीची परिस्थिती वाईट होती. बहिणीला ना मालक वारले होते, एकटी ती शेतकरी वर्गातली, आणि हे सगळं झाल्यावर आता काय करायचं कसं, आणि म्हणून असं चालताना तेवढ्यात ह्या दुकानदार शेठजीला एकच मुलगी होती, बहिणीला एकच मुलगा होता. ती मुलगी उपवर झाली. आता हे लग्नाला स्थळ बघायला फिरायला गेले. फिरायला लागल्याबरोबर त्यांच्या बायकोच्या लक्षात आलं आणि बायको सहज म्हणली की तुम्ही इकडं तिकडं बाहेर न काय बघता, मी काय म्हणते पतीला आपल्या संध्याकाळचं, ती म्हणले मी काय म्हणते ऐकलं का, आपल्याला तर तुम्हाला एकच बहीण आहे, शिवाय त्यांची परिस्थिती वाईट आहे, त्यांना एकुलता एक मुलगा आहे, आपल्याला भगवंताने इतकं दिलं की विचारू नका. इतकं सगळं आपल्याला दिलं असताना आपण सगळं एवढं हे केलेलं आहे, मग आपण एक काम करूया. काय करूया तर एक काम करू, आपली मुलगी त्यांना देऊन टाकू. दुकानदार शेठजी म्हणले अरे वा 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 वा, काय भारी म्हणले, जमलं, योग्य झालं. आणि त्या दुकानदार शेठजीनं मुलगी कोणाला दिली, बहिणीच्या पोराला दिली. लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबर मग सगळ्यांना बरं वाटलं. लग्न झालं, बहिणीची परिस्थिती अशी, लग्न झालं, नवरी घेऊन गेलं, सगळं झालं. 2 महिने झालं आणि पेरणीचा दिवस आला. पेरणी लागली, पोरगी तिथं राहिली आणि 2-3 महिने गेलं. 2-3 महिने गेल्याबरोबर पोराची आई म्हणले अरे बाळो काय, अरे दादाची पोरगी आपण करून आणली, आता ती दोघंच असतील आणि ते असतील आणि त्यांना कोण करमत असेल का, तुम्ही एक काम कर म्हणली, तू जाऊन येतो का. ऐक म्हणला माम इकडं जायला मला काय सांगते ना, आता काय आवडीचा विषय जावायचा सासरवाडीला जाणं गेला. आता ह्याच्या घरची परिस्थिती असल्यामुळं माडग्याशिवाय खायला नाही, आज खाल्लं तर खाल्लं, उद्या परिस्थिती नाही. आता गेला हा सासरवाडीत गेल्यावर काय म्हण, नाकीचा ठेवी मोती घाल, राखी जावायाचा मान, ही अशी मस्तपैकी मग श्री बालाजी 4 दिवस इतकं अप्रतिम बेत झाले. बेत झाल्याबरोबर 5वा दिवस उगवला आणि 5वा दिवस उगवला. 5व्या दिवशी स्वयंपाक केला, त्याचं नाव आहे पुरणपोळी. काय नाव आहे, पुरणपोळी. आता आमचे हबब बरेच सांगतात माऊलीने मांडे खायची इच्छा झाली. कांच्या ह्याच्यात आहे मला माहीत नाही मांडे, पण माऊलीने मांडा कुठला खाल्ला, ज्यांना माधुगिरी मिळत नव्हती त्यांची इच्छा असेल का, क्षमा करा ना मायबाप. खापर दिलं ते फोडलं, पण मायबाप पुरणपोळी या शब्दाचा अर्थ तुम्हाला आज कळेल. पुरणपोळी काय, मी गेली 50 वर्ष कुठल्या बाईनं पुरणपोळीला लागणाऱ्या गुळवणीचा शोध लावलाय, तिची मी वाट बघतोय. कोण आहे ती बाई जिनं गुळवणी निर्माण केली. जगाच्या पाठीवर आळशी 1 नंबर बरं का ती. त्या गुळवणीला फोडणी आहे, जिरं आहे, मोहरी आहे, मीठ आहे, तेल आहे, काय आहे त्याला काहीच नाही. टाकला गुळ की बरं त्याच्याशिवाय पोळी बी चांगली लागत नाही. ती पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, मस्तपैकी जावाय जेवला आणि जेवता जेवता सासऱ्यांनी विचारलं जावई आता मुलगी एकटीच आहे, ताई तिकडंच एकटी आहे, तुमच्या मुक्कामाचं कसं काय. मुक्कामाचं कसं काय म्हणल्याबरोबर जावयाने विचार केला, घरी तसलं खाण्यापेक्षा म्हणले मामा घरची सगळी व्यवस्था केलेली आहे, काही काळजी नाही, माझा विचार आहे चातुर्मास राहावं. सासरे म्हणले हे तुमचंच आहे, चातुर्मास काय, अष्टमांस राहा. अष्टमांस राहिल्याबरोबर बरं हातरून टाकून दिलं, गादीवर जावाय झोपल्यानं घरात गेल्यावर सांगितले बाग उद्या संध्याकाळी आल्या की भाकरी करायची, करपलेली मला वाढायची, चांगली तुझ्या जावायला वाढायची, पुन्हा मी तुला एक शिवी देईन, तू शिवी दिली की उठायचं आणि मला मीठ वाढायला जायचं. मीठ वाढायला गेल्यावर बरणी अख्खी पालती करायची, तू कोपऱ्यात आधीच काठी काढून ठेवायची. मी उठून तुला शिवी देऊन काठीकडं धावलो की तू काय करायचं, दिव्या हात मारायचा, शेजाऱ्याच्या घरात जायचं, पुढचं मी बघतो. असं सगळं बाय म्हातारीला शिकवून ठेवलं आणि झाल्याबरोबर ते गेले जेवाय बसले. मला सोडला संकल्प भाकऱ्या ठेवले
वैवाय जावाय आला तुला अक्कल नाही भाकरी कशी भाजायची अहो म्हणजे कशी चुकली तुझी जेव्हा जावाय बापू जेव्हा हात फिरवला आणि तोंडात घाल तुला मीठ वाढायची अक्कल नाही म्हातारे आपल्या आले मीठ घेऊन आल्यावर तेलाचीच भरणी होती पाठदिशी तिला सांडल्याबरोबर उठली आणि काठी घेतली काठीकडं झाल्यावर म्हातारीनं दिव्या हात मारला आणि गेली शेजारी जावाय होतं हिप्पी केस होतं लांबडं अंधारात गेला आणि जसा हिप्पी हात टाकला आणि टोला मामा तुम्ही का बसा म्हणला जावाय तुम्ही मध्ये बोलू नका आज ह्याला शिका दुसरा मामा तुम्ही का बसा तुम्ही काय बोलू नका म्हणले क्षमा करा मायबाप तुम्हाला जावाय म्हणजे कळण्यासाठी सांगितलं जावाय म्हणजे शरीरात आलेला रोग आहे जावाय म्हणजे शरीरात आलेला रोग आहे तो पाहुणा एवढं लक्षात ठेवा मी रोज सांगायचो कुपरला माझ्याकडे 1100 कामगार सकाळच्या वेळी प्रोडक्शन फाईल घेऊन बसलो की ज्यानं दांडी म्हणली तेव्हा असंच करायचं असं म्हणायचं साय पुढं बसल्या त्याला माहीत नाही एकदा आपला पेन फिरल्यावर ताकद आहे कोणाची त्याची हजेरी लावायची घा असं नाही हे सगळी असं बोललंय याचं कारण तो आला 10 वर्षांना पोरांना कळलं मोती चौकात पोराने हात पाय धरले माझे बाबा अरे तू ड्युटीवर आलाय तुझ्या जीवावर आई वडील बहीण भाऊ बायका पोरं डिफेंड आहेत का मला ताप का आला कारण नसताना टी व्ही रात्रभर बघितला जागरण केलं तुला म्हणून डॉक्टरकडे जा जरूर जा माझं दुमत नाही विज्ञानानं विकसित पण डॉक्टरकडे जाताना एकच चिंतन करा मला ताप का आला तिथं जास्त 70% आजार तुमचा बरा झालेला असेल म्हणून हा पाहुणा लाल दिवा तापला तवा पाहुणा कसोटी हे आपली कसोटी प्रारब्ध तुमच्या हातात आहे आणि मग हरी इच्छा म्हणून मायबाप तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करावं कसं म्हणावं म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं पोटापुरते काम 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 परी अगस्त्य तो राम परी खरी कारण ते हेची करी हेची करी पोटापुरते काम
वा पोटा पुरते काम. तुकाराम महाराजांनी हे कसं वाचतंय बघा. तुकाराम महाराजांनी या मृत्यू लोकामध्ये आलेल्या लोकांना एक सुरेख सांगितलं, पोटापुरतंच काम करा, पोटाच्या बाहेर करू नका. माणसं काय करतात माहिती आहे का, काम पोटापुरतं करतात, पण पोटापुरतं त्यांना पोटाची पूर्ती कशात आहे हे कळालं नाही. मी जरा विनोदानं सांगत असतो बरं का, सगळं करा फक्त पोट वाढवू नका. ह्याची उंची सर कुणालाच आज तागायत कळाली नाही, ह्याची खोली किती कुणालाच कळाली नाही. हां, एकदा मी ऑपेरा हाऊसला गेलो मुंबईला आणि त्या उभा राहिल्यावर भरती आली आणि माझ्या लक्षात आलं काय समुद्राची खोली कळाली, पण ह्याची तुम्हाला दृष्टांतानं सांगू का ह्याची कशी आहे ती ऐका. रात्री मुंबईत कीर्तन झालं, रात्रीच्या गाडीला बसलो आणि 5:30-6ला गाडी आपल्या 5:30ला येते, 6:15 आपल्या 7 गजवडीला जाणाऱ्या एस टी असतात 5:30. आणि तिथं नेमका स्टँडवर उभा राहिलो, तेवढ्यात एक सातारमधले आमचे मित्र आले. त्यांनी हा महाराज बरं झालं चला बसा गाड्या. अहो म्हणलं नको हिथनं जाय. नाही राजवाडा आपण चहा पिऊ. आणलं राजवाडा आपले आणि राजवाड्यावर आणल्या म्हणले चहा बी पिलो. चहा बी पिल्यावर MIDCत कामावर जाणारी माणसं बरं ती कुपरमधली सगळी माहिती त्यांनी कशी करायची. अरे बापरे बाबा तुम्ही या बाबा कसं काय म्हणजे कसं काय बरं बाळा तुझं कसं काय चाललंय. महाराज तुमची कृपा, असं काय करताय तुम्ही नोकरी लावली, माझं बरं चाललंय. बरं बाकी कसं काय 10-15 हजार पोटापुरता. एक गेला म्हणलं काय नको. बस आली ते आपला MIDC गेला. पाठीमागनं दुसरे आले. अरे बापरे बाबा तुम्ही, ते सुपरवायझर होते. जय हरी जय हरी जय हरी म्हणले तुम्ही. हो म्हणलं काय नाही ते मोटर. बाबा कुठं चालले तुम्ही. नको सोडू म्हणलं गाडी आहे मला आता मी जाईन ना. नाही म्हणलं कसं काय तुमची कृपा आहे म्हणले, तुम्ही लावलेली जागा चांगली आहे. म्हणलं कसं काय. अहो तुम्हीच ट्रेनिंग दिलेलं सगळं व्यवस्थित. म्हणलं का व्यवस्थित चालले ना. 25,000 पोटापुरता. त्याच्या मागनं मॅनेजर आल्याबरोबर अरे बापरे बाबा तुम्ही जय हरी कसं काय बाबा विचारताय. तुमची कृपा मॅनेजर झालं. आता एक आहे 40,000 पोटापुरता. मागनं कारमधनं कारखान्याचे मालक. अरे बापरे बाबा तुम्ही. मला कसं काय तुम्हीच कुपरचे लायनर दिलेले, अजून रफिंग आमचं चाललंय चांगलं चाललंय. कसं काय चाललंय. 1,00,000-1,50,000 पोटापुरता. ह्या पोटाची खोली कुणालाच कळली. बरं झालं हे नोकरी करणाराचं. जरा मी खेड्यातलं सांगू का, त्या भिगवणला उतारलो, ती खाकी चड्डी एवढी आणि हे त्याला विचारलं कसं काय भेटला. अरे प्रे बाबा तुम्ही काय नाही म्हणलं बरं आहे. कसं काय बरं आहे ना. हां बघ काय यंदा कसं काय नाही आपल्या एक 15-20 एकर आहे पोटापुरती. पुढं गेलो कसं काय 40 एकर पोटापुरती. तुम्ही भिगवणच्या पुढं खेड म्हणून गाव आहे, एकदा जाऊन बघा. कसं काय नाही बाबा अवघे 250 एकर आहे. किती. आणि खरंच 25 एकरात बांधसुद्धा नाही, चौकोनी स्क्वेअर फूट. काय माणसं आहेत. पोटाचा अंत कळला नाही म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं पोटापुरतं. ह्याच्यापेक्षा जास्त पोटापुरते काम करा, पण काम करत असताना कामामध्ये काम. आणि मी माझ्या आयुष्यात नेहमी माझं एक पेटेंट वाक्य असतं कुठलंही कीर्तन, वर्किंग अँड वर्क इज हार्ड वर्क. काम करायला तर कठीण करायला. जिंदगी होता ऐसी नाही उत्स्याची मोत. जगलाच कशाला. करायचं असेल तर रुबाबात करा. आणि म्हणून इथं सांगतात पोटापुरते काम. पण हे पोटाचं काम करत असताना, पोट भरत असताना हेतू काय आहे. कारण तो राम. हेतू काय आहे. आम्हाला हे साधन दिलेलं आहे. या साधनानं साध्य काय आहे तर अगत्य तो राम. आता आज महाराष्ट्रभर रामाचा जय जयकार चाललाय सगळीकडं. कुठे परवा तळबीडला राम कीर्तन केलं. आता तिथं ओरिजिनलच राम. हां आणि काय भाग्य बघा ना. कारखान्याचे आमचे शिवेंद्र बाबा, श्रीमंत श्री शिवेंद्र बाबा, हां शिवाजी महाराजांचे वंशज. आणि कारखान्याचे एवढी मोहिते साहेब. जुनं परत नातं एकत्र आलं.
बरोबर ना. हंबीरराव बाबांनी जसं केलं तसं आज ह्या मोहिते साहेबांनी परत बाबांच्या पाशी येऊन शनी हा कार्यक्रमामध्ये फार मोठा पुश केला. याचं कारण आहे मायबाप. हां, याचं कारण असं आहे की हे होणे. आणि सांगू का, किती कुणी म्हणणारी माझ्या आयुष्यामध्ये आली. परवाच एक पुण्यात किस्सा घडला. आमच्या एका स्नेहाचं 75 झाले आणि 75 झाल्यावर ओघाओघानं समर्थांच्या पादुका पुण्यात होत्या. म्हणजे मला 75 आज आहे आणि पादुका आमच्या घरी पूजेला येतील का. योगेश बुवांनी सांगितलं जरूर. म्हणजे मग माझी गाडी पाठवतो न्यायला. गाडी पाठवली पादुका न्यायला. 13.5 कोटीची पादुकाला. ज्या समर्थांनी ज्या नाशिकला मी गेली 40 वर्ष परमार्थ केला, तिथं त्यांनी त्या गोदावरीला मागून जीवन, पण ते कसं मागायचं असं नाही मागायचं. मागितलेलं शिदोरी गोदावरीमध्ये अशी धरायची, त्याचे सगळा रस वाहून गेल्यावर निरस झाल्यावर खायची ते समर्थ. आणि म्हणून मायबाप आमच्या जीवनामध्ये एवढा मोठं एक आहे. ह्या पोटासाठी धरू नका. राम आहे. आता आम्हाला राम किती कळला हे तुमचं तुम्ही जरा बोलाल का. थोडं एक शब्द बोलाल का. अरे होतं म्हणा बोलाला. हा, राम किती अक्षराचा शब्द आहे. 2. राम किती अक्षराचा शब्द आहे. 2. कुठं नेऊन सोडू तुम्हाला. राम काय 2 अक्षराचा शब्द आहे का मायबाप. 3 अक्षराचा शब्द आहे. र म रकार आकार मकार. रकाराची देवता अग्नी आहे, आकाराची देवता सूर्य आहे, मकाराची देवता चंद्र आहे. र म्हटल्याबरोबर मुख उघडतं, आतलं पाप बाहेर येतं. रकाराची देवता अग्नी असल्यामुळं पाप जाळून खाक करतं, आकार निर्माण होतो. आकाराची देवता सूर्य असल्यामुळे जीवनामध्ये सूर्योदय होतं. म म्हणताना तोंड मिटतं. मकाराची देवता चंद्र असल्यामुळं शीतलता. म्हणून ज्याला विष पिलं पण ते विष खाली नाही गेलं, इथंच राहिलं. ते खाली नाही गेलं याचं कारण इथं खाली सदा जपे राम नाम, त्यामुळं खाली नाही गेलं इथंच. आणि सगळा माणूस ओके फक्त इथंच आहे. काय विष राम, विष राम, बाकी सगळा बरोबर आहे. फक्त इथं विष आणि राम. आणि म्हणून मायबाप पहिल्यांदा 2-3 अक्षराचा, 2 अक्षराचा बी राम आहे आणि 3 अक्षराचा राम. एकच तुकाराम महाराजांनी सांगितलं 3. राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता रामची होई. पदी वैसोनी पदवी घ्यायची. पदी वैसोनी पदवी घ्यायची. वैसोनी पदवी घ्यायची. पदी वैसोनी पदवी घ्यायची. पदी वैसोनी पदवी घ्यायची. पदी वैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामची होई जय. पदी वैसन पदवी घ्यायची. पदी वैसन पदवी घ्यायची. पदी वैसन पदवी घ्यायची. म्हणता राम होई जय. पदी वैसन पदवी घ्यायची. पदी वैसोनी पदवी घ्यायची. यातलं काहीतरी गेलंय, त्यामुळं ते वेगळं वाचतंय. इथं येऊन ऐका, मी तुम्हाला मगाधरनं हात करतोय. नाही इथं ऐकल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हा बॉक्सच खराब झालाय. हा बॉक्स. हॅलो माईक शाईचा माईक खराब झालाय, बदला. विठ्ठल 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 विठ्ठल. राम म्हणता रामची होई जय. कबीराने 2 अक्षराचा राम सांगलाय. अरे राम नाम सब कुछ ले चोर डाकोर गुलाम. जिस राम से प्रल्हाद तरा ओ राम कुछ. आणि म्हणून मायबाप पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि आपल्यामध्ये म्हणून पोटापुरते काम परी अगत्य तो राम. राम म्हणायचा आहे पण आगत म्हणजे प्रेमानं. आम्ही आपलं 7 दिवस. आता खरं सांगा माता भगिनी, तुम्ही इथं वाचाय बसलाय. एकदा इथं ज्ञानेश्वरी वाचली
आणि एकदा ठेवली परत तिला कोणी हात लावलाय का हो? नाही नाही नाही, ज्ञानेश्वरीला हात कोणीच लावला नाही. कारण ह्यो सप्ताह त्यो आधी मधी त्याचा आमचा काही संबंध नाही. मायबाप लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरीची ताकद सांगतो साहेब. मुखात ज्ञानेश्वरी आली. ज्ञानेश्वरी पारायणाची ताकद तुम्हीच अनुभवा. मानलं तर, नाही मानलं तर रामकृष्ण हरी तुम्ही अनुभवा. एकच वर्ष तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाने सप्ताह केला, एकच वर्ष तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह केला. त्या सप्ताहामध्ये 7 दिवस 7 कीर्तनकार आले. अतिशय चांगलं झालं. त्याचं फळ प्रतापगड प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एका ज्ञानेश्वरी पारायणाचं फळ आहे हा प्रताप. आणि मला सांगा ना, नवीन घेतला परवा तुम्ही 2 लाख पोत्याचं पूजन केलं काही न करताना व्यवस्थित. ह्याचं कारण काय? माऊलींची ताकद आहे. हा, माऊली स्पष्ट म्हणतात, माझ्या जीवनाला माझ्याकडं जो आला त्याच्या आयुष्यामध्ये जर काय झालं तर याचं कारण आहे, याचं कारण आहे. पण फक्त माऊलीना, पण आमचा समाज बी असा आहे. माऊलीने गोड सांगितलंय, आमच्या माता भगिनीकडे बघा, ह्याच्याकडे बघा, आपल्याकडे बघा. तुळशीची धारा दुर्न न शिंपे शिंतोडा, परी द्राक्षाची या वेला दुधाची घाली. नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्षांना दूध घालावं लागतं आणि सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षांना त्याशिवाय ती येत नाही, अल्कोहोल लागतं त्याला. याचं कारण आहे मायबाप. आणि म्हणून तुमच्या आमच्या ज्ञानेश्वरीची ताकद इतकीच आहे. म्हणून परवाच मी त्यांना सांगितलं, इतकंच नाही 7 दिवसात एका मातेनं ज्ञानेश्वरी वाचावं एवढं इतकंच नाही. हा, एक लक्षात ठेवा. आता सगळे तुम्ही बरेचसे झबप आहेत, बरोबर, ह्या बाजूला बी आहेत. पण मोका आला आहे, कारण हल्ली मी आपल्या भागात कीर्तन करायचं बंद केलं आहे, बरोबर आहे ना. कारण मुलं चितकी झाले तर मी केलं तर पोराने माझ्या कुठं करायचं, म्हणून मी कीर्तनच करत नाही. मला खरं सांगा, माऊलींना मोठेपणा कशानं आला? रेड्यानं वेद बोलवलेला. हे माऊलींचं कर्तृत्व आहे. स्वरूप आम्हाला कळालंच नाही. आणि ह्याच्यावर बोलायसाठी अभंग वेगळा निवडला होता, पण बदलला. माऊलीचं कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे. भिंत चालवली, नाही चालवली. अजूनही माहीत नाही, तुम्ही आळंदीमध्ये राहताय, भोसले कुठं राहता? माऊलींच्यावर 27 आरोप आहेत. किती आहेत? किती आहेत? 27. स्वतंत्र ग्रंथ आहे. जर माऊलींनी जर भिंत चालवली, मोहम्मद तगलक आला त्यावेळेला विंध्याचलकडे चालवला, आरोप आहे. आम्ही कशाला ते बघाय, आम्ही नाही, फक्त आळंदीत असं नाही सांगायचं. हा, क्षमा करा मायबाप. संतांना त्या काळात छळलं पण आजही नाही. पण माऊलींनी माझ्या कुठल्याही ओवीत शब्दात एक सुद्धा अक्षर कुणालाही दिलेलं नाही. याचं कारण आहे मायबाप. म्हणून माऊलींनी सांगितलं, जो माझ्या ज्ञानेश्वरीची जो कोण सेवा करेल त्याचं कारण सांगू का? आम्ही ज्ञानेश्वरी बोलत असताना नवल सांगत असतो. काय सांगत असतो? नवल. एक छोटंसं नवल सांगतो बरं का, माऊलींचं गोड नवल, माऊलींच्या पश्चात घडलेलं नवल. हे बटन आहे, तिथं बटन आहे. बटन दाबलं की फॅन लागला, त्यात काय नवल आहे का? काहीच नवल नाही. बटन आहे, बटन दाबलं की फॅन लागला, यात नवल नाही. पण बटनापाशी हात न्यायल्याच्या अगोदर फॅन लागला तर काय आहे? तसं एक नवल आहे. या महाराष्ट्रातले थोर की ज्यांना 38 वर्षाचं आयुष्य लागलं, त्या आदरणीय गुलाब महाराज मोहन पाटलांनी आम्ही मदत करून, त्यांच्या पंतूला कितीतरी पैशाची मदत करून आम्ही सगळे ग्रंथ छापले. गुलाब महाराज यांचं वयाच्या 6व्या वर्षी पॅरालिसिस झाला त्यांना. आणि पॅरालिसिस अटॅक आल्यावर त्यांचे डोळे गेले. डोळे गेल्यावर त्यांच्या वाड्याच्या शेजारी एक विहीर होती घराच्या. त्या विहिरीवर माता भगिनी यायचे. हे 6 वर्षाचे तिथं बसलेले, अंध, आणि अंध असल्यामुळं ते म्हणा, आणि तिथं बसलेले. मग ती लोक यायची, लोक आल्या, बायका आल्या की ते म्हणायचे, हे काय बाबा, मग ही म्हणायची, या सखुताई, हा या अमके ताई, या या या. 5-6 बायका एकत्र आल्या आणि त्यांनी चटकन विचारलं, महाराज तुम्हाला दिसत नाही,
पण प्रत्येक बाई आली की तुम्ही करेक्ट नाव कसं घेता? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिले, फार गोड आहे बरं का, नवल. त्यावेळेला गुलाबबाबांनी नवल उत्तर दिले, तुम्ही आलेल्या तुमच्या प्रत्येक बांगडीच्या नादात मला कळतं की कोण आहे ती. हे खरं आयुष्यातलं नवल आहे, हे खरं नवल आहे. नाही नाही नाही, नुसती भक्ती नव्हती त्यांची, ते स्वतःला माऊली कन्या म्हणत. ज्ञानेश्वरी सांगताना म्हणायचे तात असे म्हणतात. काय म्हणायचे? तात असे म्हणतात. मग तात म्हणल्याबरोबर ते वेणी, केस राखले, वेणी घालायचे, भव्य मोठं गोल कुंकू लावायचे, मध्ये बुक्का. इतकंच नाही, 4 दिवस बाहेर बसायचे दर महिन्याला. ते माऊली कन्या म्हणायचे. फार गोड ज्ञानेश्वरी, आखी मुखदगत. तुकाराम महाराजांचं ज्यांनी चरित्र लिहिलं ते ल.रा. पांगारकर. कोण? ल.रा. पांगारकरांना एक दिवशी वाटलं माऊलींना अभिषेक करावा. त्यावेळेला गर्दी कमी, म्हणून ते गुलाब महाराजांना घेऊन त्याने आळंदीला आले. आणि हे मग गुलाब महाराज म्हणले तुम्ही तिथं अभिषेक करा, मी बाहेर बसतो. हे बाहेर गेले, बाहेर ज्ञानेश्वरी सुरू, आखी मुखदगत ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी त्यांनी ते बाहेर की ज्ञानेश्वरी चालू केली. आणि पांगारकरांनी दही ओतलं आणि समाधी चोळायला लागले माऊलीचे. हे आतनं बाहेरनं म्हणले, पांगारकर तुमच्या हिऱ्यातल्या अंगठीचा हिरा टोचतोय माऊलीला, जरा अंगठी काढून माऊलीला पूजा करा. हे इतकं हृदय आहे. कधीतरी जवळ जाओ. आणि खरंच सांगतोय, आजही तुम्हाला प्रत्यक्षात भगवान बघायचा असेल तर ज्ञानेश्वरीची ओवी तिथं गेल्यावर सुटल. मांदळी नावाचं गाव आहे नगर, श्रीगोंद्यापासून पुढं गेल्यावर. 25 वर्ष झालं एकच चमचा दुधावर व्यक्ती आहे. रोज 5000 कप चहा होतो बिनसात दुधाचा. 5000 कप. त्या उमरतच्या आमच्या कुंभारताई आमच्या दिंडीमध्ये असतात, त्या नेहमी जातात. मी नेहमी जातो. काचेच्या पिटीत ठेवलंय त्यांना, हालतात करतात, पण एकच चमचा दूध. प्रत्यक्षात ब्रह्म बघायच्या सोयी आहे. आम्ही घर सोडत नाही आणि आम्हाला देव मिळणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं तो राम. मी रोज सांगत असतो, देवळात 100 वेळा जा, पण देवळात जायला विरोध नाही. देवळातनं बाहेर आल्यावर दिसणारा माणूस जर देव दिसला तर देवळात जाऊन फायदा आहे. आणि म्हणून मायबाप एक लक्षात द्या, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. का? दुसऱ्या कडव्या सांगतात, कारण तेची करी, कारण तेची करी, कारण तेची करी,
कडव्याकडे आपण गेलेलो आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं पोटाचं एक साधन आहे, या साधनानं देव साध्य करायचं आहे. यासाठी हे वाढवू नका, फक्त मर्यादित ठेवा. आणि म्हणून पुढं जाऊन सांगितलं कारण ते हेची करी. काय कारण आहे? हेच करायचे. याचं कारण मायबाप फार गोड आहे. तुम्हा आम्हाला अन्य योनीपेक्षा ह्या योनीमध्ये वाचा नावाचा पार्ट दिला. वाचा, त्या वाचेनं काय करायचं असेल? रात्रीच तुम्ही ऐकलं. त्या वाचेनं काय करायचं असेल? खायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, ह्या संकल्पना ज्या करतात ना, 50% आरक्षण, महिला बिला, हे आत्ताचं नाही बरं का, फार जुनं आहे. ह्या देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. ज्या इंद्रियानं ज्ञान होतं ती ज्ञानेंद्रिय, ज्या इंद्रियानं कर्म होतं ती कर्म इंद्रिय. साधा शब्द आहे. पण त्या ज्ञानेंद्रियामध्ये, 5 ज्ञानेंद्रियामध्ये एक स्त्री आहे. त्या 5 ज्ञानेंद्रिय रसना खात्याची कॅबिनेट मंत्री सौभाग्यवती जिबूताई. रात्री तुम्ही वेगळी ऐकली, आज मी तुम्हाला वेगळी सांगतो. हे रसना खात्याची कॅबिनेट मंत्री सौभाग्यवती जिबूताई आलंय तयार आहे. ते कोणाचा टाप लागून देत नाही. 3 महिने कामगारांना पगारच नाही दिला. 20 शिपायांना राखणेला, 20 गड्यांना 3 महिने पगारच नाही दिला. 3ऱ्या महिन्याच्या एंडला 20 गडी आलं. म्हणलं मॅडम पगाराचं काय? म्हणजे ग बसायचं. आम्ही संप बिंप नाही करायचं. तुम्ही बाहेर आला की तडाक्यात तुकडाच पाडू तुमचा. ती म्हणली हेंबाळ्या, जर तुझी तेवढी ताकद असती तर तुला भारी ठेवला असता का? तुला भारी ठेवला याचं कारण तुझी ताकद नाही. तू लक्षात ठेव, मी बाहेर आल्यावर मला तुडशील, पण मी आतल्यात हल्ले तर एका रट्ट्यात छबीना गुन्हा. याचं कारण आहे मायबाप आमच्या ह्याच्यामध्ये. कारण जर काय असेल तर कारण ते हेच करायचे. काय करायचे तर मायबाप अन्य योनीमध्ये दुसरं न काय करता मानव योनीमध्ये हातानं टाळी मुखानं नामस्मरण करणं हेच आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मर्म आहे. आणि म्हणून कारण ते हेची करी. पण करत असताना घरातली माणसं चित्तात ठेवायची नाही. आम्ही भजन करतो नाही असं नाही. कोण जात नाही दिंडीला? हात वर करता का? कोण कोण दिंडीला चालत जातात ते? 7 दिवसाच्या ना मधल्या, 7 दिवसाच्या ना मधल्या. दिंडी म्हणले की ती दिंडीच असली पाहिजे मायबाप. आपल्या जीवनामध्ये येतच आता थोड्या वेळात मायबाप आपल्याला दिंडीला गेलंच पाहिजे. कारण दिंडी काय शिकवते? देव मिळणं हा नंतर आहे, पण दिंडीचं काय शिकवत असेल ते एक लक्षात, दगडात झोपाय शिकवते. हॅलो. दिंडीमध्ये माऊलीच्या सोहळ्यात रात्री 12 वाजता झोपायचं आणि 2:30ला उठायचं. 2:30ला उठून जर तुम्ही स्नान केलं नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवसात जेवण मिळणार नाही. 2:30ला स्नान करून 2:45ला ट्रक हल्लाच पाहिजे. हे सगळं ट्रेनिंग देते. आणि म्हणून मायबाप आळंदीला एक जन्माला आल्यावर एक तरी वारी करावी, एवढं मात्र करा. पण ती फक्त लंगडी करू नका, एकादशी करतो तशी. म्हणून इथं सांगितलं कारण ते हेची करी. चित्ती पांडुरंग धरी विठोबा रखुमाये. Kumar
कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमाये कुमार 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 कुमाई कुमार कुमाये कुमार कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाये कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई तुम्ही आता भजन केलं असं ग्रहीत धरतो आणि पुढं चलतो पण टाळकऱ्यांना सुट्टी नाही. मी म्हणतोय दिंडी सांगतोय दिंडी. टाळ घोळ चिपळ्या नाद टाळ घोळ चिपळ्या नाद टाळ घोळ चिपळ्या घोळ चिपळ्याना दिंडी पताका मकरंद दिंडी पताका मकरंद नाना पागडियाचे छंद नाना पागडियाचे छंद आलयाचे चिंत आलयाचे चिंत कवचा भेद द्याते धाग द्याते धाग द्याते नग
हरिदासाचे थाट आले आले हरिदासाचे थाट आले आले हरिदासाच्या संगे आले हरिदासाच्या संगे आले हरिदासाच्या संगे आले हरिदासाच्या संगे विठ्ठल 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 बारकायनं शिकला तर कळेल. 2 हुलकावण्या आणि 3री उडी अशी यातली पद्धत. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 प्रारब्धी तो हेवा. प्रारब्ध माणसं प्रारब्धाला नावं ठेवतात, पण प्रारब्ध तुमच्या मागच्या कर्मानं प्राप्त होतं. प्रारब्ध ते हेवा, जोडी तेव्हा तिची सेवा, कारण ते हेची करी. वा वा, मला वाटतं मी इथलं असल्यामुळं तुम्ही माणसं बदलली वाटतं. हा काय माईकवर नको बोलू ना. विठ्ठल विठ्ठल तसा तुमच्या एवढा मला जास्त अनुभव नाही, फक्त 60 वर्षाचाच आहे. आणि भोंग्यावर आम्ही कीर्तन केलेत. भोंग्यावर कडव्याची पिंडी ठेवायची, त्याच्या घोंगडं टाकायचं आणि चालत जायचं. एकदा असा प्रसंग आला, एका गावाला गेलो आणि ज्ञानेश्वरी पारायण काय म्हणून त्या भागातले डेप्युटी कलेक्टर बघायला आले. बघायला आल्यावर गाडी काय पुढं जात नव्हती. म्हणजे मी आलो, आता काय व्यवस्था करा. आता गावात काय आहे, गावात कशाची व्यवस्था आहे. एकच घोडं होतं आणि ते होतं कुलकर्ण्यांचं. पंचांग सांगाय त्या कुलकर्ण्यांचं म्हणजे घोडं आहे. घोडं नेलं आणि साहेबाला बसवलं. साहेब बसल्यावर घोडं निघालं ते पाटलाच्या माळ्यात. घोडं तिथनं हलं ना. माणसं म्हणले साहेब आता 2 पेंड्या हातात घ्या, कारण हे बामणाचं घोडं आहे आणि क्षमा करा, आपल्याकडं फार वेगळं आहे. तुकाराम महाराजांनी म्हणून सांगितलं कारण ते हेची करी. का कारण सांगितलं त्याचा एक शेवटचा दृष्टांत सांगतो आणि 5 मिनिटामध्ये कीर्तन संपवतो. आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगायचं कारण आपलं कसं घडलंय सांगू का. एक जुन्या काळातलं रेवंड. तुमचं गाव कुठलं? रेवंड. जुन्या काळात रस्ता होता खाली यायला, रस्ता होता वर जायला, आणि त्या गावामध्ये एक देवीचं मंदिर बांधलं. आणि देवीचं मंदिर बांधल्यावर त्या ब्राह्मणानं सांगितलं देवीची मूर्त छान आहे, सगळं आहे, पण एक करा, ही देवीच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा झाली पाहिजे. आता ती दगडाची देवी कशी आवरायची. नेमका गावात एक बेलदार होता दगडी व्हायला. वाल नाही ना काय. माणसं म्हणली गाढवाव ठेव. मला कशावर बी ठेवा, पण मग ती देवी ठेवली गाढवाव. गाढवाव देवी ठेवल्यावर ती गाढवाव सगळ्या गावात. मग ज्या ज्या ठिकाणी जाय तिथं माणसं त्या गाढवाला हार घालायची, कुंकू लावायची, खायला द्यायची. दुसऱ्या घरी पुन्हा तिसऱ्या घरी असं करत 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 गाव हिंडून देवळापाशी आली. मूर्ती उतरून घेतली आणि गाढवाला सोडून दिलं. मूर्ती प्राणप्रतिष्ठित झाली. त्या गाढवाला वाटलं उद्या गेलं बी आपल्याला अशीच पुसत्याल, अशीच पुसत्याल. मग ते गावात गेल्याबरोबर माणसाने जसं त्या गाढवावर देवी होती तोपर्यंत पूजा, तसं आपलं बी आयुष्य हे लक्षात ठेवा.
आज तुम्हाला वाटत असेल अन्न आले बरं का माणसं, अन्न आले अन्न आले, हे अन्नाचा अन्ना कुठपर्यंत आले, अन्नाचं अन्न चालू आहे तोपर्यंत. एकदा अन्नाचं अन्न बंद झाल्यावर अन्नाला महाग होतो, ह्याचं काय आहे? आणि म्हणून मायबाप तुम्हाला मला संतांनी ह्याचं शिकवण दिलेली आहे, ह्याची एकमेव शिकवण दिलेली आहे की कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. मग त्याला म्हणा प्रारब्ध ते हेवा, जोडी देवाची ते सेवा. तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम महाराज म्हणतात बळ आणि बुद्धी ह्या दोन वस्तू एकत्र आले पाहिजे, एक बळ असलं पाहिजे. काही वेळेला लोक सांगतात ताकद, शारीरिक बळ, शारीरिक बळाची गरज आहे, ताकदीची गरज आहे, पण त्याचबरोबर बुद्धीची गरज आहे. एक जुना दृष्टांत सांगतो, जय विठ्ठल करतो. एक जुना दृष्टांत ऐका, सगळ्यांनी ऐका. एक मास्तर होते, आता इथं लय मास्तर आहे ते. सर तर म्हणतात मला तुम्ही पिंजऱ्यातलाच की. एक शिक्षक होते जुन्या काळातले. जुन्या काळात शिक्षक असं घरी जात नव्हतं तुमच्या घरी, ते तिथंच राहायचे. आणि त्या त्या ह्याच्या आवारात तुमच्या शाळेच्या शेजारी एक त्यांनी घर भाड्यानं घेतलं शिक्षकाने. आता ती एकटंच, ते सकाळी उठायचं आणि पहाटेचा स्वयंपाक करायचं, आणि पहाटेचा स्वयंपाक करायचं आणि टोपल्यात भाकरी भरायचं, शिक्याव ठेवायचं आणि जायचं. त्या माणसानं आधी खाली ठेवल्या, उंदरं भाकरी खायला लागले. शाळेतनं आलं, बघितलं तर उंदराने भाकरी, इकडून आलं उंदराने भाकरी. आता काय करायचं? मग त्यांनी ती शिंक्याव ठेवायला लावली. शिंक्याव ठेवली तरी ते खायचं. मला 7 फूट उंच मी शिंक आहे जमिनीपासून, तरी उंदीर जातो कसा? ते आपल्या शिक्षकानं त्या घर मालकाला सांगितलं, अहो ते बघा ती उंदरं माझी भाकरी खातात, रोज रव पोटाचा हाल, आणि शाळेत नाल्यावर स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, म्हणून मी आधी करतो. बरं म्हणले. मालक हुशार होता. काय होता? बुद्धी वेचून सकळ, बुद्धी वेचून सकळ सांगितलं. म्हणून त्यांनी मालकानं हुशार, त्या मालकानं काय केलं, मला थांबा, काय तुम्ही मला नेहमीसारखं भाकरी करा, त्या टोपल्यात ठेवा. आणि ते गेलं. आणि गेल्याबरोबर ते गेलं. 1 तासानं खिडकीतलं हळू दार उघडलं, आणि दार उघडलं जसं बघितलं तशी उंदरं 7 फूट उड्या मारून भाकरी खात होती. तुम्ही ऐकलंय उंदरं 7 फूट उड्या मारते? ती ऐकलंय का तुम्ही? उंदरं 7 फूट उंदरं उड्या मारत होती आणि भाकरी खात होती. मालकाच्या लक्षात आलं, म्हणला थांबा आता बाजूला सारा, बाजूला सारा. दरवाजा उघडला, जिथनं उंदरं उडी मारायची ना, मला इथं खोदा, इथनं उंदरं उडी मारले, इथं खोदा. आणि तिथं खोदलं तर खाली सोन्याचा हंडा होता. कशाचा? मुजावलं. आता मला ठेवा भाकरी, इंचभर उडी जाय ना उंदराची. धन असल्या उंदीर उड्या मारतो तर आपण काय करू? ह्याचं ठेवा म्हणून तुकाराम महाराज आहे. तुका म्हणे बळ बुद्धी वेचून सकळ. क्षमा करा. वारकरी मंडळींना हात जोडून सांगेल, तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक माणसाकडे बुद्धी असते, पण त्या बुद्धीचा वापर करा. आठवण झाली तुमच्याकडे बघून म्हणून एक दृष्टांत सांगतो, अर्ध्या मिनिटाचा नाही, एकच दृष्टांत सांगतो. असा एक तुकाराम महाराजांनी सांगितलं, एक तुम्हाला एक शास्त्रज्ञ पंडित 26 वर्ष काशीत राहिला. आणि काशीत राहिल्याबरोबर तो फिरून आला. आणि 26 वर्षानं काशीत आल्याबरोबर असा तेज, मग त्यानं हरियाणा पंजाब वगैरे सगळ्या देशातनं फिरून आला आणि त्याचं तेज वाढलं. आता मला चला आपण महाराष्ट्रात जाऊ म्हणल्याबरोबर महाराष्ट्रात गेला. आल्याबरोबर चढ लागला म्हणून रथातनं खाली उतरला. आता रेशमी वस्त्र परिधान केलं, नामस्मरणानं तेज आलेलं, असा पॉवरफुल माणूस दिसायचा. आणि त्याची ती तकतकी शेंडी लांबडी, शेंडीला मुथी लावलेले
पैसे जास्त झाल्यावर माणसं कुठं खर्च करतात नाही काय सांगता येत नाही. शेंडीला मोती बिती लावलेलं आणि असं. आता म्हणलं आपण जरासं चालावं म्हणून खाली उतरला आणि खाली उतरल्यावर त्याच्या पुढनं एक धनगर 3 वेळा आडवा गेला. एकदा इकडे गेला आणि एकदा तिकडे गेला. त्या पंडितानं बघितलं, म्हणला महाराज भारतात असा एकही माणूस नाही की मला बघितल्यावर न पाया पडता गेलेला. 4थ्या वेळेला मला इकडे कोण आहे तू? मला का मी कोण? मला मी धनगर आहे. मला 4 वेळा माझ्या पुढनं गेला आणि माझ्या पाया नाही पडला. मला तू कोण? धनगर. तू कोण? अरे मी पंडित आहे. म्हणलं तुझ्या घरचा मला काही घेणं आहे तुझं. हां मला लवकर बोल, माझ्या निम्या शेळ्या इकडे आहेत निम्या शेळ्या. अरे तू कधी पंढरपूरला गेलायस का? त्याला वाटलं हा कोणतरी नवा आहे, त्याला पंढरपूरचा रस्ता माहीत नाही म्हणून विचारतोय. तू पंढरपूरला? नाही म्हणला मी नाही गेलो. अरे मी गेलोय. पंढरपूरच्या लोकांना मध्ये एकमेकाच्या पंढरीचे जन एकमेकाच्या पाया. मला नाही. मग मला तुला मला का विचारतोय? मला आळंदीला कधी गेलाय? मला नाही. तुला आळंदी मग असं का कोणी तुला पंडित केला? म्हणला तुला सगळं माहीत आहे तरी मला विचारतोय. अरे तसं नाही म्हणला, मी पंडित आहे, माझ्या पाया पडायचं असतं. मला तू पंडित म्हणजे काय आहेस? तू पंडित म्हणजे काय आहेस नेमका? ते म्हणला पंडित म्हणजे तू कुठलाही प्रश्न विचार त्याचं उत्तर मी देईन. बघा म्हणला माझ्या लवकर सांगा. हा म्हणला तू माझा कुठलाही प्रश्न विचार. त्यानं वाळू घेतली. मला सर धरी वाळू धरल्याबरोबर त्यानं ते रेशमी वस्त्र बाहेर केलं. अशी वाळू घेतली. मला सांग किती आहे? थांब मला 1 मिनिटभर थांब. मोठे किती, जाड किती, कण? मला माझ्या शेळ्या गेल्या. पाठदिशी सांगतोयस का? अरे म्हणला अरे काय? मला मी बिन मोज. तू बिन मोजता? पंडिताला वाटला महाराष्ट्रातला देव तर नाही माझी परीक्षा घ्यायला आला. हा तू मला माझं इतकं मला बिन मोजता सांग. बिन मोजता? हा म्हणला बिन मोजता. मला तुला कोणी केला? तर तसं म्हणल्याबरोबर मला बरं आण इकडे दे. त्यानं गेलं. मला तसा कसा सांगेन आता पड माझ्या पाया. पंडित त्याला पाया पडता पडता तो तर गेलो. तसा कसा सांगेन? मला पड माझ्या पाया. पडलं ना ते पंडित त्याच्या पाया आणि घेतल्या. म्हणला किती? अरे काय मुठभर वाळ आहे. मला का तुला अक्कल आहे गेलाय? माझे किती ज्ञानी असला तरी त्यासाठी मायबाप म्हणून तुका म्हणे बळ बुद्धी वेचूनी सकळ. क्रता त्रेता द्वापार आणि कली किती युग? क्रतामध्ये दाशरथ, क्रतामध्ये परशुराम, त्रेतामध्ये दाशरथ राम, द्वापारामध्ये बलराम, कलियुगामध्ये तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम.